प्रशासकीय मध्यस्थी आणि जनभावनेचा आदर. परभणीत मनपा आयुक्तांच्या चर्चेनंतर आंदोलकांचे समाधान, सामाजिक सलोख्याचे दर्शन. परभणी महानगरपालिका क्षेत्रातील मूर्ती आणि ध्वज या विषयावरून निर्माण झालेला पेचप्रसंग आज प्रशासकीय तत्परता आणि आंदोलकांच्या अभूतपूर्व संयमामुळे सुखरूप निवळला. पोलीस प्रशासन, मनपा आयुक्त आणि आंदोलक नेत्यांमधील सकारात्मक चर्चेमुळे शहरात सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. आज सकाळी आनंद भरोसे आणि त्यांचे समर्थक एका मूर्तीसंदर्भातील प्रकरणावरून आपल्या मागण्या मांडण्यासाठी महानगरपालिका कार्यालयावर धडकले. त्याचवेळी मूर्तीजवळच असलेल्या ध्वजाच्या विषयावरून आंबेडकरी चळवळीचे नेते आशिष वाकोडे आणि त्यांचे समर्थकही आपल्या भूमिकेवर ठाम राहत घोषणाबाजी करत मनपावर आले होते. दोन वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्ते आणि नेत्यांचा स्तुत्य संयम या संवेदनशील प्रसंगी केवळ प्रशासनानेच नव्हे तर आनंद भरोसे आणि आशिष वाकोडे या दोन्ही नेत्यांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला संयम अत्यंत स्तुत्य ठरला. घोषणाबाजी आणि आंदोलनाचे स्वरूप तीव्र असतानाही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा मान राखत लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडले. चिथावणीखोर भूमिकेऐवजी सामोपचाराची भूमिका घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि चर्चेचा मार्ग मोकळा झाला. प्रशासकीय मध्यस्थीला यश. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं अत्यंत कौशल्याने आंदोलकांना शांत केले आणि त्यांची मनपा आयुक्तांशी थेट चर्चा घडवून आणली. आयुक्तांच्या दालनात झालेल्या सविस्तर चर्चेत दोन्ही नेत्यांनी आपापल्या मागण्या आक्रमकपणे पण शिस्तबद्ध रीतीने मांडल्या. आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सकारात्मक निर्णय दिला. समाधान आणि सलोखा. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आणि सकारात्मक निर्णयामुळे दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने आमच्या भावनांची दखल घेतली असून चर्चेतून मार्ग निघू शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, अशा प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी यावेळी दिल्या. या यशस्वी तोडग्यानंतर कार्यकर्त्यांनीही शांततेत पांगण्याचे आवाहन स्वीकारले. परभणीतील या घडामोडीमुळे केवळ प्रशासकीय यंत्रणेचेच नव्हे तर सामाजिक शांतता राखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नेत्यांचे आणि संयमी कार्यकर्त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. परवाच्या रात्रीला महापालिकेद्वारे वांगी रोड या ठिकाणी परिसरात असलेला एक आमचा पंचशील ध्वज त्या ठिकाणी रात्री 4 वाजता चोरासारखं जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काढला. त्या झेंड्याची तोडफोड झाली आणि ते कचऱ्याच्या गाडीत टाकून तो झेंडा या ठिकाणी आणला. बौद्ध समाजाची अस्मिता असलेला आमचा पंचरंगी ध्वजाचा अपमान महापालिकेच्या आयुक्तांनी महापालिकेने केला. त्यामुळे आम्ही आज जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आमचा झेंडा सन्मानपूर्वक त्याच ठिकाणी लागला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे मंदिर होतं ते मंदिर सुद्धा त्या ठिकाणी लावावं, कारण की रात्रीच्या 4 वाजता चोरासारखे येऊन दोन्ही तोडण्याचं काम या महापालिकेने केलं. आमची आता आयुक्तासोबत बैठक झाली. त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आमच्या दोघांची एक संयुक्त बैठक घेऊन त्या ठिकाणी काहीतरी निर्णय काढून त्या दोन्ही झेंडा आणि मंदिर त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी लावण्यात येईल. आम्ही त्यांना हे सांगितलं की हे जर झालं नाही, बाबासाहेबाच्या जयंतीचा हा टाईम आहे, बाबासाहेब जयंती उद्या आहे आणि या अशा क्षणामध्ये तुम्ही ते तसं करू नका, अन्यथा परभणीतील आंबेडकरी समाजाच्या रोषाला या महापालिकेला आणि इथल्या आयुक्ताला सामोरे जावं लागेल. या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं. परवा रात्री हे महानगरपालिकेनं जे घृणास्पद असं कृत्य या ठिकाणी केलंय, त्या अनुषंगानं काल आम्ही सर्व या ठिकाणी विचारण्यास आलो असता या ठिकाणी कोणीही नव्हतं महानगरपालिकेच्या प्रशासनाचं. त्या आज कमिशनर, आज आयुक्त आलेत. आयुक्तांना विचारलं की त्या ठिकाणी मंदिर का काढण्यात आलं, झेंडा का काढण्यात आला, बरं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही तेढ नसताना तुम्ही मंदिर काढलं आणि त्यासोबतच मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली आणि झेंडा काढला, झेंड्याचा अपमान केला. या अनुषंगानं आज आम्ही सर्वजण परभणीकर म्हणून या ठिकाणी एक शांतता अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलोत आणि आयुक्तांनी सांगितलं की ही जी काही चूक झालेली आहे ही आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून, कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे. निश्चित या चुकीची दुरुस्ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. असं कारवाई तर करायचीच आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. महापौर तर म्हणतात मला तर याविषयी काहीच माहित नाही. काय महापौर तर काल म्हणाले की मला तर काहीच माहिती नाही याविषयी. महापौरांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत आहे. हे बघा,
या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काय चाललंय आणि काय करून घ्यायलेत, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महापौरांनी करू नये एवढंच आम्हाला सांगायचं. महापौर तर जाऊ द्या, त्याला बसवणार न करू नये. हा बरं, पुढे काय राहील आता रणनीती? आता या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं झालं, आता उद्या रामनवमीचा मोठा सण आहे. मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण या ठिकाणी परभणी करतात. तसंच या ठिकाणी हनुमान जयंती आहे. 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या अनुषंगानं हे प्रकरण आम्ही ह्या सण झाले, आमचे सर्व सण झाल्यानंतर हे प्रकरण आम्ही पुन्हा घेणार आहेत हातावर आणि ह्या सर्व जे काही दोषी आहेत त्या दोषींवर निश्चित प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये तिथंच बसणार. हा निर्माण झालेला आहे. हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि पवित्र असा निळा झेंडा काढण्यात आला. या दोन्ही गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आम्ही परभणीकर म्हणून, सकल हिंदू समाज म्हणून आयुक्ताकडे आलो होतो आणि आयुक्तांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, दोन्हीचीही या ठिकाणी व्यवस्थित आपण प्रतिष्ठापना करू. आज आम्ही सर्व परभणीकर म्हणून आपण सर्वजण मिळून सगळ्या समाजाला या ठिकाणाहून शांततेत नेऊ आणि आपले रामनवमी, हनुमान जयंती आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली की या संदर्भामध्ये आयुक्त आपल्याला त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना निवेदन आहे, विनंती आहे की सगळ्यांचा सन्मान आयुक्तांनी करावा आणि कुणालाही अडचणीत आणू नये अशा पद्धतीची त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. त्या आधारावर आम्ही या ठिकाणाहून वापस निघत आहोत.